नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर इथे मी गोल गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि इथं लेससुद्धा मी ब्लाऊजचीच घेतलेली आहे आणि इथं गोल गळ्याला मी खूप सुंदर अशी सिंपल डिझाईन बनवणार आहे। तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं मी लेस बघा ही घेतलेली आहे कट करून एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूची इथं मी बाहींना जोडलेली आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं पाहू शकता फुगाबाही मी पफ स्लीव्स बनवलेला आहे। इथं फुगाबाही तर याला खालून पट्टी जॉईंट करून लेसची मी फुगाबाही तयार केलेली आहे। तर इथं दुसरी बाजूची लेस मी इथं गळ्याला जोडून घेणार आहे। तर इथं गोल गळ्याची मी कटिंग करून पूर्णपणे अस्तर त्याला जोडून घेतलेलं आहे आणि फक्त मी तुम्हाला डिझाईनच दाखवणार आहे कोणत्या पद्धतीने शिवायचं आहे। तर इथं बघा लेसचं कट करून दोन्ही बाजूने फोल्ड करून मी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर छोटीशी लेस आहे, तर तुम्ही ह्यापेक्षा जरा मोठी असली तरी चालते किंवा छोटी असली तरी लावून घेऊ शकता। तर ह्या मीडियम साईजची मी लेस इथं जोडणार आहे। तर इथं टक्स पण देऊन घेतलेले आहेत आणि कमरपट्टी मी नंतर जोडून घेणार आहे। तर त्याआधी इथं लेस आपण कोणत्या पद्धतीने जोडणार आहे इथं पाहू शकता। इथं मधून बघा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। तर इथं सेंटर पॉईंट मी काढून घेतलेला आहे पाहू शकता इथं, आणि नंतर आपण इथं लेस जोडून घेणार आहे। तर इथं एका बाजूने आपल्या डाव्या बाजूच्या बाजूने लेस ही जोडून घेणार आहे। जिथपर्यंत सेंटरचा पॉईंट काढून घेतलेला आहे तिथपर्यंत ही डाव्या बाजूने लेस जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, डिझाईन ब्लाऊज डिझाईन किंवा इतर पिशवी वगैरे शिवलेले आहेत, तेही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही बघू शकता। आणि ह्या व्हिडिओचं थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे ह्याप्रमाणे फोल्ड करून बघा इथं प्लेट धरून घेतलेले आहेत मध्ये, कारण ही लेस बघा गोल गळ्याला आपण जोडून घेत आहे, त्यासाठी इथं मध्ये चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि ह्याप्रमाणे बरोबर सेंटर पॉईंट आपण जो काढून घेतलेला आहे तिथपर्यंतच आपण ही लेस जोडून घेतलेली आहे पाहू शकता इथं ह्याप्रमाणे। तर इथं मी कट करून घेतलेली आहे आणि ह्याप्रमाणे बघा इथं 3 जागेंना मी इथं प्लेट पकडलेले आहेत किंवा चुन्या म्हणू शकता तुम्ही। तर त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथं व्यवस्थितपणे दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे पूर्णपणे। तर ह्याप्रमाणे बघा पाहू शकता इथं। तर आता काय करायचं आहे, ती राहिलेली एक्स्ट्राची लेस पण इथं दुसऱ्या बाजूला जोडून घेणार आहे। तर ती कोणत्या पद्धतीने जोडायची आहे, तर इथं ह्याप्रमाणे सेंटरपासून बघा ह्याप्रमाणे इथं मार्किंग एक करून घ्यायचं आहे, असं थोडंसं तिरकस, आणि ह्याप्रमाणे इथं मी लेस जोडून घेणार आहे। तर डिझाईन बघा तुमची व्यवस्थित ठेवूनच आपण इथं लेस ही जोडून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही जोडून घ्यायची आहे। तर अगदी सिंपल डिझाईन आहे, कोणीही सहज बनवू शकता ही डिझाईन, त्यासाठी मी इथं ह्या पद्धतीने सिंपल दाखवत आहे। तर ह्याप्रमाणे बघा इथं मार्किंग करून घेतलेले आहे, तिथूनच आपण ही लेस जोडून घेणार आहे। तर दुसऱ्या आधीच्या बाजूला आपण जशा चुन्या पकडलेल्या होत्या मध्ये त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा चुन्या पकडून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे लेस ही जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर याप्रमाणे बघा आपली लेस ही जोडून झालेली आहे। तर लेसच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मध्ये बघा फुगीर भाग होऊ नये त्यासाठी असं ह्याप्रमाणे बरोबर बोटे व्यवस्थित ठेवून लेसवरती आपण इथं व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे। तर इथं दोन्ही बाजूने लेस ही जोडून झालेली आहे आणि शिलाई पण देऊन झालेली आहे। त्याप्रमाणे राहिलेली एक्स्ट्राची लेस इथं कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपण इथं कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथं व्यवस्थितपणे कमरपट्टी, गळ्याचा भाग आपण कट केलेला होता तोच इथं कमरपट्टीला मी वापरणार आहे। तर याप्रमाणे बरोबर 1.5 इंचाने कमरपट्टी जोडून कट करून घ्यायची आहे आणि ती आपण व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे।
त्याप्रमाणे 3 पट्ट्या एकावर एक ठेवून व्यवस्थितपणे जोडून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे पट्टीच्या. जितकी लागेल तितकी इथं कट करून घेतलेली आहे आणि इथं अर्ध्या इंचाने बघा कमरपट्टी ही जोडून घ्यायची आहे खालील बाजूने. तर फोल्ड करून शिलाईचा भाग आपण वरच्या बाजूने पट्टी केलेली आहे आणि खालील बाजूने जोडून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे मध्ये 2 चुन्या देऊन पूर्णपणे पट्टी ही कमरपट्टी जोडून घेतलेली आहे. तर इथं पुन्हा फोल्ड करून बघा ह्याप्रमाणे कमरपट्टीच्या वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर पूर्णपणे पट्टी ही पलटून घ्यायची आहे आतील बाजूने आणि एक मोठी दाबटीप देऊन घ्यायची आहे. कारण आपण इथं हात शिलाई देतो त्यामुळे इथं मोठी शिलाई देऊन नंतर ते आपण उकलून घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपण इथं एक मोठी शिलाईची टिप दिलेली आहे. तर याप्रमाणे आपली सिंपल गळ्याची डिझाइन तयार झालेली आहे. तर पाहू शकता इथं तुम्ही नॉटसुद्धा जोडून घेऊ शकता. तर माझ्या कस्टमरला नॉट आवडत नाही त्यासाठी मी तर लावलेलं नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.